नमस्कार मित्रांनो, आमच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आणि आपण बघू शकता 5 HP सदाशिव कंपनीचे सोलार. आमच्या एरियामध्ये हे सदाशिव कंपनीचे सोलार नवीनच आहे. स्ट्रक्चर बघू शकता, एकदम फ्लॅट पोझिशन मध्ये प्लेट इन्स्टॉल केलेले आहेत. साइडलाच नदी आहे आणि पाणी रानात येत असल्यामुळे सोलारला काही जास्त धोका होऊ नये म्हणून प्लेट जे आहेत एकदम आडव्या पोझिशन मध्ये सेट केलेले आहेत. स्ट्रक्चर बघू शकता, एकदम मजबूत स्ट्रक्चर इन्स्टॉल केलेले आहे. सदाशिव कंपनीमध्ये आपण 3 HP, 5 HP, 7.5 HP आणि 10 HP पर्यंत सोलार घेऊ शकता. PM कुसुम योजनेकडून सोलार जे आहे ते भेटलेले आहे. तर आपण बघू शकता सदाशिव कंपनीचे कंट्रोलर. वर बघू शकता सदाशिव कंपनीची ब्रँडिंग आणि खाली काही कंट्रोलरचे पॅरामीटर दिलेले आहे. मॅन्युफॅक्चर नेम, मॉडेल नंबर आणि बरीच काही माहिती. डिस्प्ले मध्ये बघू शकता बरीच काही माहिती दिलेली आहे. सर्व्हिस नंबर पण आपण बघू शकता. काही अडचण आल्यास ह्या सर्व्हिस नंबरवर आपण रजिस्टर मोबाईल नंबरवरून कॉल करू शकता. खाली बघू शकता कनेक्शन्स. आणि इथे बघू शकता येथील 2 पिना काढून आपण स्ट्रक्चरला आडवं असं सूर्याच्या दिशेने उभं सुद्धा करू शकता, दुसऱ्या कंपनी सारखं. सोलार प्लेट्स आपण बघू शकता. सोलार प्लेट्सवर भरपूर सध्या धुराळा बसलेला आहे. प्लेट्सवर ब्रँडिंग बघू शकता. गणेश ग्रीन कंपनीचे सोलार प्लेट्स वापरते सदाशिव कंपनी. गणेश ग्रीनची ब्रँडिंग आपण बघू शकता आणि सोलार प्लेट्स बद्दल बरीच काही माहिती पण आपण बघू शकता. मेड इन इंडिया आहे. साईडलाच बघू शकता सोलारवर वीज पडू नये म्हणून आर्थिंग जे आहे साईडला सोडलेली आहे. पाच HP साठी सदाशिव कंपनीकडून 9 प्लेट्स दिलेले आहेत. पलीकडल्या लाईन मध्ये 5 प्लेट्स आणि अलीकड 4 प्लेट्स असे एकाच पोलवरती 9 प्लेट्स दिलेले आहेत. साइडलाच बघू शकता बोरवेल. $70 मीटर हेड आहे आणि सदाशिव कंपनीमध्ये आपण 30 मीटर, 50 मीटर, 70 मीटर आणि 100 मीटर पर्यंत हेड घेऊ शकतो. 5 HP सदाशिव कंपनीसाठी आपल्या बोरच्या खोलीनुसार किंवा पाण्याच्या पातळीनुसार. बोरमधून येणारा पाईप 2 इंची आहे आणि पुढून बघू शकता 2.5 इंची पाईप जे आहे लावलेला आहे. सध्या 180 फुटावरती मोटर सोडलेली आहे.
बघू शकता मोटरीला सोबत आलेल्या सोलने बांधलेली आहे. सोल जे आहे ते काही दिवसांनी 2-3 वर्षांनी कुजत आहे, त्याच्यामुळे सोलला जे आहे ते झाकून ठेवले पाहिजे, जेणेकरून ऊन लागणार नाही आणि सोल जे आहे ते खराब होणार नाही. ज्यावेळेस 2-3 वर्षांनी मोटर वर काढण्याचा प्रश्न येतो त्यावेळेस सोल तुटत आहे आणि मधीच पडत आहे. सोल मध्ये पडल्यानंतर मोटर काढण्यासाठी खूप त्रास होत आहे आणि खर्च सुद्धा वाढत आहे. आमच्या एरियामध्ये बरेच जणांचे सोल जे आहे ते तुटून पडलेले आहेत आणि पुन्हा काढताना खूप खर्च वाढत आहे. तर शेतकऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे की सोल उन्हात राहणार नाही, सोलला झाकून ठेवले पाहिजे. बघू शकता पुढील पाईप 2.5 इंच आहे. तर एकदा सोलार पंपाला आपण चालू करून बघू. तर बघू शकता सदाशिव कंपनीचे स्विच जे आहे ते एकदम कंट्रोलरच्या खाली दिलेले आहे. तर बघू शकता सोलारला आपण चालू केलेली आहे. तर पाण्याचे प्रेशर आपण बघू शकता 70 मीटर हेड आहे आणि 180 फुटावरती मोटर सोडलेली आहे आणि सध्या जवळपास 5 वाजलेले आहेत. बघू शकता सध्या ऊन जास्त नाही, तरी सुद्धा पाण्याचे परफॉर्मन्स जे आहे तो चांगला आहे. तर 5 HP चे सदाशिव कंपनीचे सोलार आपणाला कसे वाटले आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्याकडे कोणत्या कंपनीचे सोलार आहे ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.